सप्रेम जय महाराष्ट्र। यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी मी तर जाणारच आहे, पण मी सगळ्यांना आव्हान करतो, विनंती करतो, सर्वांनी 12 ऑक्टोबर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता मुंबई येथे शिवतीर्थावर सगळ्यांनी आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं विचारांचं सोनं लुटण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी जमायचं आहे। शिवसैनिकांनी तर यायचंच आहे, पण शिवसेनाप्रेमी नागरिकांनी, जे शिवसेनेवर प्रेम करतात अशा सर्वांनीच खऱ्या अर्थानं उद्धवजींचं विचारांचं सोनं लुटण्यासाठी, जनहितार्थ जनतेच्या सेवेसाठी ते सोनं लुटून त्यांचे विचार आपण जनमानसामध्ये पोचवून येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा आपला भगवा त्या विधानसभेवर फडकलाच पाहिजे। म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा आव्हान करतो, हा भस्मासूर, भ्रष्टाचाराचा भस्मासूर, हा कमिशनखोर असा भस्मासूर, हा रावण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर नोटबंदी करून आपल्या संपूर्ण भारत देशाची, आपल्या महाराष्ट्राची आर्थिक कणा मोडून सर्वसामान्य माणसाला भिकेला लावणारा हा हिटलर रूपी रावण, त्याचं दहन करण्यासाठी खऱ्या अर्थानं सर्वांनीच शिवतीर्थावर चला। मित्रांनो, शिवतीर्थावर गेल्यानंतर दसरा मेळाव्यामध्ये मी शिवसेना प्रमुखांचे सुद्धा विचार त्या ठिकाणी लुटलेले आहेत। काही क्षण मी माझ्या आठवणीतले सांगतो। 2004 साली सगळ्यात पहिला माझा दसरा मेळावा, दत्ता दळवी त्यावेळेस शिवसेनेचे महापौर होते, त्यावेळेस मी मुंबईत कोपरगाव येथून एसटीनं जाऊन मी संध्याकाळी 6:30 वाजता दादर येथे पोहोचलो। त्यानंतर तिथून पायी चालत एकटा गेलो होतो, पायी चालत त्यावेळेस पहिल्यांदा शिवसेनेचा दसरा मेळावा त्या ठिकाणी मी बघितला, ती गर्दी त्या ठिकाणी मी बघितली, मी खूप भारावून गेलो होतो। खऱ्या अर्थानं तर मी 91-92 साली 10वी सुटल्यानंतर शिवसेना प्रमुखांचा सामनामध्ये आलेला, हात करून आलेला असा फोटो आणि मागं असा प्रचंड आग दिलेली होती आणि त्या शिवसेना प्रमुखांचा अग्रलेख होता। तो अग्रलेख मी 2 दिवस 2 टप्प्यात वाचला आणि अतिशय प्रभावित झालो मी त्या अग्रलेखाने। शिवसेनेचा धागा तेव्हापासून पकडला, आजपर्यंत मी शिवसेनेत आहे आणि मरणार सुद्धा शिवसेनेतच, हे मी ठरवलंय। खऱ्या अर्थानं 2004 साली मी पहिला दसरा मेळावा अटेंड केला, त्याच्यानंतर मी सलग दसरा मेळावे अटेंड करत गेलो। 2009 साली आमचे त्यावेळेचे शहर प्रमुख स्वर्गवासी काकाजी शेखोब हे त्यावेळेचे आमचे शहर प्रमुख होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या संकल्पनेतून आम्ही सर्वजण कोपरगाव शहरातून किमान 11 जण शिवसैनिक आणि 11 ब्राह्मण घेऊन आम्ही शिवसेना प्रमुखांच्या दीर्घ आयुष्यासाठी महामृत्युंजय यज्ञ करण्यासाठी आम्ही मुंबईत पोहोचलो। पण 2009च्या त्या दसरा मेळाव्यात प्रचंड पाऊस झाल्याने तो दसरा मेळावा त्या ठिकाणी रद्द झाला आणि तो रद्द झाल्यानंतर मग आम्ही महामृत्युंजय यज्ञ हा शिवतीर्थावर आम्ही करणार होतो। आम्ही परवानग्या वगैरे सर्व घेतल्या होत्या, त्यावेळेचे आमचे जिल्हा प्रमुख बाबासाहेब डमळे यांनी त्या परवानग्या आम्हाला सगळं घेऊन दिल्यात। पण शिवतीर्थावर पाणी जमल्या कारणानं, पाऊस जास्त पडल्या कारणानं आणि शिवसेना प्रमुखांची तब्येत पण त्यावेळेस थोडीशी खराब झाल्या कारणानं दसरा मेळावा कॅन्सल झाला। दत्ताजी दळवी त्यावेळेचे आपले शिवसेनेचे महापौर असताना दत्ताजी दळवी यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही शिवतीर्थाच्या पाठीमागच्याच बाजूला महापौर बंगल्यावर तुम्ही महामृत्युंजय यज्ञ करू शकता। आम्ही त्यांना सांगितलं, साहेब आम्ही बंगल्याच्या बाहेर करतो, आणि त्यांनी सांगितलं पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडू शकतो, त्यामुळे तुम्ही बंगल्याच्या आतमध्ये महामृत्युंजय यज्ञ करा। माझ्या तमाम शिवसैनिक मित्रांनो, निष्ठा कशी असावी, त्यावेळेस सर्व आमचे जे माझे सहकारी मित्र होते सगळे शिवसैनिक होते। आमचे काकाजी शेखो होते, अनिलराव वाड असतील, अजिनाथ ढाकणे असतील, असे बरेच शिवसैनिक आम्ही त्यावेळेस महापौर बंगल्यावर आम्ही महामृत्युंजय यज्ञ सकाळी 7 वाजता सुरू केला, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 12 तास तो महामृत्युंजय यज्ञ चालू होता। अनेक शिवसेनेच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी त्यावेळेस आमच्या महामृत्युंजय यज्ञासाठी भेट दिली आणि सर्वांनी शिवसेना प्रमुखांच्या दीर्घ आयुष्याकरता त्या ठिकाणी प्रार्थना केली। बरेच मोठे मोठे नेते येऊन गेलेत। त्यानंतर अनेक दसरे मेळावे मी हळूहळू, माझी पण आर्थिक परिस्थितीनंतर मी माझा मेडिकलचा व्यवसाय सुरू झाला, ऑप्टिकलचा व्यवसाय सुरू झाला, हळूहळू माझ्याकडं स्वतःची गाडी आली। त्या गाडीनं मी काही शिवसैनिक आणि काही जे नौके तरुण आहेत, ज्या तरुणांना शिवसेनेशी घेणं नाही, अशा शिवसैनिकांना घेऊन मी शिवतीर्थाकडे जाऊ लागलो। दसरा मेळावा त्यांना सुद्धा त्या दसरा मेळाव्यात मी घेऊन गेलो
त्यावेळेस शिवसेना प्रमुखांचे विचार त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याही तरुणांनी ऐकले आणि त्यांनीसुद्धा शिवसेनेचा धागा होऊन शिवसेनेचं काम चालू केलं. आजपर्यंत अनेक शिवसैनिक मी शिवबंधन बांधून असेल किंवा त्यांना उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईला घेऊन जाणं असेल, मातोश्रीपर्यंत घेऊन जाणं, अनेक तरुणांना मी घेऊन जातो, त्यांना शिवसेनेचा धागा बनवतो, शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेची विचारधारा पटवून देत असतो. फक्त एकच आणि एकच हेतू, आपली शिवसेना वाढली पाहिजे, आपली शिवसेना टिकली पाहिजे, आपली शिवसेना गावाखेड्यापर्यंत घराघरापर्यंत शिवसेनेची शाखा चौकात वाड्या वस्त्यावर सगळीकडे झाली पाहिजे. हा माझा निर्मळ आणि स्वच्छ हेतू आहे. खऱ्या अर्थानं मित्रांनो, मी सगळ्यांना आव्हान करतो, आपण बघितलं जी मोठी गद्दारी झाली, त्या गद्दारांनी शिवसेना संपवण्यासाठी, उद्धवजींना सुद्धा संपवण्यासाठी, मातोश्री, शिवसेना भवन, शिवसेनेची निष्ठा हे सगळं संपवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. ईडी, CBI, न्यायव्यवस्था सगळीकडं पोकळून ठेवलं. खूप शिवसेनेला इतकं प्रेशराईज केलं का शिवसेना हातबलवून शिवसेना ही संपेल असं त्यांना वाटलं होतं. आत्ताच्याच कालच्या परवाच्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालानंतर भाजपा पुन्हा सांगते की आमचा विजय झालेला आहे, तुमचा विजय हा निसटता झालेला लक्षात घ्या. हरियाणामध्ये सुद्धा काही उमेदवार तुमचे जे निवडून आले ते 1 ते 2 हजारच्या फरकाने निवडून आलेत. जर कॅल्क्युलेशन केलं, जर व्यवस्थित बघितलं तर त्या ठिकाणी काँग्रेसचा हा निसटता पराजय झाला आहे. किती वेळा तुम्ही खोटं बोलणार? आणि आज कमिशन खोर तुमचं महाराष्ट्रातलं सरकार, कमिशन खाऊन तुम्ही अक्षरशः या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी तुम्ही सगळी तिजोरीचा खडखडाट केला. आज जे कॉन्ट्रॅक्टर, जे महाराष्ट्रामध्ये साधारण 3 ते 4 लाख छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणारे 3 ते 4 कोटी कुटुंब आहेत. आज ते सगळे उघड्यावर आलेत. ठीक आहे ना, लाडक्या बहिणीसाठी द्यायलाच पाहिजे, ती आपली बहीणच आहे, ती आपली माताच आहे, द्यायलाच पाहिजे. पण सगळं नियोजनबद्ध, सगळे धोरण तुम्ही व्यवस्थित करून केलं पाहिजे. आज मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला कॅन्सर असतील, बायपास सर्जरी असतील, एन्जिओग्राफी असतील, मोठे मोठे आजार असतील, या आजारांवर तुम्हाला महाराष्ट्राला त्या हॉस्पिटलला निधी द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत. आज ते रुग्णसुद्धा उघड्यावर आलेत. ही वाईट परिस्थिती आहे. हे सगळे विचार ऐकण्यासाठी, हे सगळं विचारांचं सोनं खऱ्या अर्थानं लुटून महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून कमिशनखोर कसे आहेत, लाडक्या बहिणीची फसवी योजना यांनी कशी केली आहे, 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे असतील, फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांनी कशा प्रकारे आपल्या स्वतःच्या पक्षाला फसवून ही महायुती केली आणि आता जनतेला ते फसवतायत आणि स्वप्न पाहत आहेत पुन्हा महायुतीचं सरकार येण्याचं. आव्हान करतो मी माझ्या सर्व तरुण शिवसैनिक मित्रांना, खऱ्या अर्थानं माझी शिवसंवाद यात्रा, शिवसैनिक ते शिवसैनिक अशी संवाद यात्रा मी या महाराष्ट्रभर काढणार होतो. पण माझ्या काही वैयक्तिक काही गोष्टींमुळं, काही परिस्थितीमुळं मी महाराष्ट्रामध्ये दौरा काढू शकलो नाही. मी माझी इनोवा गाडी पूर्ण सजावट करून मी महाराष्ट्रात फक्त शिवसैनिकांना भेटणार होतो. कुठलाही पदाधिकारी नाही, कुठलाही लोकप्रतिनिधी नाही, फक्त शिवसैनिकांना भेटून त्या शिवसैनिकांमध्ये फक्त आपली सत्ता कशी आली पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या भारतीय जनता पार्टीला आणलं, आता काल परवाच उद्धवजींनी सांगितलं का कार्यक्रमामध्ये, खांद्यावर त्यांना आणलं, आता बाहेर जाण्यासाठी सुद्धा खांदा आम्हीच देणार. तर याच भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी मी शिवसैनिक ते शिवसैनिक संवाद यात्रा करणार होतो. पण ठीक आहे, विधानसभा गेल्यानंतर करेल, निवडणुकीसाठीच आपण बाहेर पडतो असं नाही. कारण आज जनता उद्धवजींवर खूप प्रेम करते. मी सहानुभूती बिलकुल म्हणणार नाही. उद्धवजींवर प्रेम करते कारण उद्धवजींनी कोरोना काळात केलेलं काम, शेतकऱ्यांना केलेली सरसकट कर्जमाफी, त्याच्यामुळे शेतकरी आपल्याला जगवू शकला. आणि ज्या शेतकऱ्याला जगवलं असे आपले तत्कालीन मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी साहेब यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी मी पुन्हा एकदा आव्हान करतो. गुलाल उधळत या, नाचत या, एक निष्ठेनं या आणि मनामध्ये एक जिद्द करून या. नक्कीच या दसरा मेळाव्यानंतर हे विचारांचं सोनं आम्ही आमच्या भागात घेऊन जाऊ. त्या भागामध्ये ते विचारांचं सोनं पेरू, ते विचार आम्ही तिथपर्यंत नेऊ. सर्वसामान्यांना आम्ही परत सांगू, आपली शिवसेनेची सत्ता येते, आपलं रामराज्य खऱ्या अर्थानं येतं आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी, या बळीराजासाठी आपलं स्वतःचं सरकार या विधानसभेमध्ये येतं आहे. म्हणून आपलं एक मत वाया जाऊ देऊ नका.
यंदा एक मत देताना एक वेळा नाही 1000 वेळा विचार करा. फसवेगिरीचं, हरामखोरीचं, फसवणूक करणारं, कमिशनखोर, येड्यात काढणारं, बेरोजगारांना येड्यात काढणारं, या महाराष्ट्राला येड्यात काढणारं सरकार आम्हाला नको आहे. आम्हाला उद्धवजींचं सरकार पाहिजे. आम्हाला इंडिया महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे. आम्हाला शरद पवार साहेब आणि उद्धवजी आणि राहुलजी यांच्या आघाडीचं आम्हाला सरकार पाहिजे, जे सर्वसामान्यांचं सरकार आहे. म्हणून तर मी पुन्हा एकदा विनंती करतो, आव्हान करतो, 12 ऑक्टोबर 2024 शनिवारी दसऱ्याच्या निमित्त, विजयादशमीच्या निमित्तानं या हिटलररूपी रावणाचं दहन करण्यासाठी, कमिशनखोर सरकारचं, रावणरूपी असलेल्या सरकारचं दहन करण्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घेऊन, शिवप्रेमी नागरिक असतील, शिवसैनिक असतील, निष्ठावंत शिवसैनिक सगळ्यांना मी आवाहन करतो, चला गुलाल उधळत या, नाचत या, वाजत गाजत या दसरा मेळाव्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. यंदा पुन्हा उद्धव सरकार.